अखेर बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अशी या युतीची घोषणा आज मुंबईमध्ये झाली। मुंबईमध्ये ठाकरेंच्या युतीचा हा मंगल कलश आणण्याचं काम एका नेत्यानं केलं आणि तो नेता म्हणजे संजय राऊत। बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आता आदित्य ठाकरे अशा तीन पिढ्यांसोबत या संजय राऊतांनी काम केलेलं आहे। पक्षाच्या प्रत्येक अडीअडचणीत ठाकरे कुटुंबावरच्या वैयक्तिक संकटात संजय राऊत आपल्या छातीची ढाल करून उभे राहिले। प्रसंगी तुरुंगवासही भोगला आणि ज्या वेळेला पक्षाला गरज होती त्यावेळेला आजारी असताना सुद्धा पक्षाची बाजू हिरिरीनं मांडण्यासाठी ते पुढे आले। आज याच संजय राऊतांना पत्रकार परिषदेत स्पेशल ट्रीटमेंट दिली गेली। नेमकी काय आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। कभी कभी लगता है अपन ही भगवान है, कभी कभी लगता है अपन ही भगवान है। कभी कभी लगता है आपण ही भगवान है। राऊतांचा हाच तो जबरदस्त आणि सुपर डुपर कॉन्फिडन्स। राऊतांच्या याच कॉन्फिडन्सने महाराष्ट्राच्या राजकारणाला अनेक वेळा कलाटणी दिली आहे। अगदी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले ते राऊतांच्या याच कॉन्फिडन्समुळे। राऊतांचं रक्त ठाकरेंचं नाही आहे, पण राऊतांच्या नसानसात ठाकरे भिनले आहेत। ठाकरे बंधूंच्या युतीचा हा जो मंगल कलश मुंबईत आणला तो संजय राऊतांनीच। एका ऐतिहासिक घोषणेसाठी ठाकरे बंधू व्यासपीठावर आले। व्यासपीठावर आधी 2च खुर्च्या मांडण्यात आल्या होत्या। त्या 2 खुर्च्यांच्या नंतर 3 खुर्च्या करण्यात आल्या। यातली एक स्पेशल खुर्ची संजय राऊतांसाठी लावण्यात आली। उद्धव ठाकरेंच्या बाजूच्या खुर्चीमध्ये संजय राऊत बसले। ठाकरे बंधूंच्या या युतीच्या घोषणेचे ओपनिंग बॅट्समन होते संजय राऊतच। संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर जो संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश महाराष्ट्रामध्ये आला तो मराठी ऐक्याचा मंगल कलश होता। आणि आज पुन्हा एकदा हा मराठी ऐक्याचा मंगल कलश घेऊन सन्माननीय उद्धव ठाकरे आणि सन्माननीय राज ठाकरे आपल्या समोर आलेले आहेत। तोच आनंदाचा क्षण आज महाराष्ट्राच्या जीवनामध्ये आलेला आहे। मी अजिबात यापुढे काही बोलणार नाही। हाच मंगल कलश मुंबईसह अनेक महानगरपालिकांमध्ये विजयी भगवा ध्वज फडकवल्याशिवाय राहणार नाही। आणि या महाराष्ट्राला फक्त ठाकरेच नेतृत्व देऊ शकतात आणि महाराष्ट्र ठाकरेंच्याच मागे जाईल। एप्रिल महिन्यात राज ठाकरेंनी महेश मांजरेकरांना दिलेल्या मुलाखतीत ठाकरे बंधूंच्या युतीचे संकेत दिले होते। त्यानंतर ठाकरेंची युती झाल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही असा चंगच कोणी बांधला असेल तर तो संजय राऊतांनी। त्यासाठी मातोश्री ते शिवतीर्थ या राऊतांच्या किती फेऱ्या झाल्या, किती बैठका झाल्या ते संजय राऊतच जाणो। संजय राऊतांनीच ठाकरे बंधूंच्या युतीचं धोरणही ठरवलंय आणि 24 डिसेंबरला त्याचं तोरणही बांधलं। ठाकरे बंधूंची पत्रकार परिषद संपली। पत्रकार परिषद संपल्यानंतर संजय राऊत व्यासपीठावरून खाली उतरले। खाली उतरलेल्या संजय राऊतांना राज ठाकरेंनी पुन्हा मंचावर बोलावलं। राज ठाकरेंनी राऊतांचा हात खेचून त्यांना आग्रहानं दोन्ही भावांच्या मध्ये उभं केलं। अख्ख्या पत्रकार परिषदेत दोन्ही ठाकरे बंधू राऊतांबद्दल एक अक्षरही बोलले नाहीत। पण त्यानंतर राऊतांना 2 भावांच्या मध्ये बोलावून ठाकरेंनी जे केलं तोच या पत्रकार परिषदेतला सगळ्यात मोठा क्षण होता। संजय राऊत हे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांचेही मित्र। 2 ठाकरे बंधू आमचे प्रमुख म्हणजे उद्धवजी राज्य एकत्र असतील म्हणून ते राजकीय कसं काय म्हणता? बंधू आहेत ना, बंधू आहेत ते। आणि मी मित्र आहे, मी मित्र आहे। राज ठाकरेंनी एका मेळाव्यात संजय राऊतांची नक्कल केली होती। कि संजय राउत ये तो बात है से ऐसा करते था, ये करते हैं। आज इथे जमलेले सर्व आता नीट होतास टेलिव्हिजन चॅनलवरती काय शिव्या काय देतायत, काय बोलतायत, कुठची भाषा?
जरी राज ठाकरेंनी संजय राऊतांची अशी नक्कल केली असली तरी हे दोघेही एकमेकांचे सख्खे मित्र. असं म्हणतात की 2005 मध्ये जेव्हा राज ठाकरेंनी शिवसेना सोडली त्यावेळी राज ठाकरेंचा राजीनामा संजय राऊतांनीच लिहून दिला होता. राज ठाकरेंनी राजीनाम्याचं जे पत्र लिहिलं त्यामध्ये शिवसेनेची गेल्या काही निवडणुकांमधली पडझड त्याचं विश्लेषणही केलं होतं. राज ठाकरेंनी हा राजीनामा बाळासाहेब ठाकरेंना फॅक्सनं पाठवला. बाळासाहेबांना ज्यावेळी राज ठाकरेंचा राजीनामा मिळाला त्यावेळी संजय राऊतही तिथेच उपस्थित होते. राज ठाकरेंचा हा राजीनामा वाचल्यावर बाळासाहेबांनी संजय राऊतांकडे फक्त एक कटाक्ष टाकला आणि म्हणाले, हे तुझं लिखाण दिसतंय. बाळासाहेब आणि राऊतांची नजरानजर झाली आणि ते दोघेही काय ते समजून गेले. अशी ही संजय राऊत आणि राज ठाकरेंची मैत्री आणि संजय राऊत आणि ठाकरेंचं नातं. ज्या संजय राऊतांनी राज ठाकरेंचा राजीनामा लिहून दिला त्याच संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदासाठीही 2019 मध्ये जोरदार खिंड लढवली. 2019 मध्ये शरद पवारांच्या पुढाकारानं महाविकास आघाडीचा प्रयोग झाला, पण त्यात महत्त्वाची भूमिका होती ती संजय राऊतांची. 2019 मध्ये विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यावर सगळे एकत्र येऊन भाजपला दूर ठेवू शकू याचा अंदाज पवारांना आला होता. त्यानंतर शरद पवार आणि संजय राऊतांनी पनवेल ते तळेगाव असा एकाच गाडीतून प्रवास केला आणि त्याच प्रवासात उद्धव ठाकरेंना ही कल्पना पटवून देण्याची जबाबदारी पवारांनी संजय राऊतांवर दिल्याचं सांगण्यात येतं. त्यानंतर संजय राऊतांनी सिल्व्हर ओक ते मातोश्री अशा अनेक फेऱ्या मारल्या, वाटाघाटी केल्या आणि अखेर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. संजय राऊत हा ठाकरेंसाठी लढणारा मावळा आहे. मग ईडीची धाड पडू दे, तुरुंगात जाऊन शिक्षा भोगायला लागू दे, राऊतांच्या निष्ठा कधीही ढळत नाहीत. राऊत रंग बदलत नाहीत. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची बोलणी सुरू झाल्यानंतर वाटेतच राऊतांना आजारपणानं गाठलं. राऊत म्हणाले, पुढचे 2 महिने तुमच्याशी बोलणार नाही. पण ठाकरेंचा हा भिडू आजाराशी 2 हात करून पुन्हा एकदा मैदानात उतरला आणि ठाकरे बंधूंच्या युतीचा शिल्पकार झाला. महाभारतात एक संजय होता ज्याला कुरुक्षेत्रावरची लढाई दिसायची. संजय राऊतांनी कुरुक्षेत्रावरच्या अशा अनेक लढाया पाहिल्या आणि ठाकरेंसाठी लढल्या सुद्धा. आणि म्हणूनच राजकारणात राज कुणीही असलं तरी चालेल, पण त्याच्याकडे एक संजय मात्र नक्की हवा. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.